स्टेट कॅप्चर काय असतं हे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये बघितलंय. रोज 100 कोटी रुपयाची वसुली करणं याला स्टेट कॅप्चर म्हणतात. केंद्रीय मंत्र्यांना राज्यामध्ये अटक करणं याला स्टेट कॅप्चर म्हणतात. खासदारांचं घर पाडण्यासाठी बुलडोजर पाठवणं याला स्टेट कॅप्चर म्हणतात. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणं याला स्टेट कॅप्चर म्हणतात. पालघरमध्ये साधू हत्याकांड होताना कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडणं याला स्टेट कॅप्चर म्हणतात. संजय राऊत कोविडच्या काळामध्ये माणसं मरत असताना कंत्राटदार आणि कमिशन वसूल करणं याला स्टेट कॅप्चर म्हणतात. उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बस्फोट प्लांट करणं आणि वाझे काय लादेन आहे का म्हणून ज्याचं समर्थन करणं याला स्टेट कॅप्चर म्हणतात. तुम्ही स्टेट कॅप्चर करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचं सरकार असताना केला होता, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं मतामधून त्याला धडा शिकवला आणि तुम्हाला कायमचं घरी बसवले. जनाब संजय राऊत, पत्राचाळीमध्ये जेव्हा तुम्ही मराठी माणसांचे पैसे लुटले होते तेव्हा ते तुमच्या बापाचे, तुमच्या भाषेमध्ये राजाराम राऊत यांचे पैसे होते का? महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार असताना रोज 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिलं होतं, तेव्हा ते पैसे नेमके कुणाचे होते? तेव्हा मायबाप जनतेचे पैसे तुम्ही लुटले. परंतु एक लक्षात घ्यावा, लाडक्या बहीण योजनेला बदनाम करण्याचं षडयंत्र तुमचं आहे. काँग्रेसनं कोर्टामध्ये जाऊन ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. संजय राऊत, तुम्ही हायकोर्टामध्ये जाण्याची धमकी देतायत आणि ही योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करतायत. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, ही योजना बंद पडणार नाही. महाविकास आघाडीच्या काही लोकांनी कॅम्प ऑर्गनाईज करून बोगस लाभार्थी या योजनेमध्ये घुसले पाहिजे यासाठी प्रयत्न केले असण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यामध्ये संजय राऊत, उबाटा गट यांचा देखील हात आहे. उबाटा गटाच्या माध्यमातून बोगस लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले गेले. तुम्ही कॅम्प आयोजित केले होते आणि या कॅम्पच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला बदनाम करण्यासाठी बोगस लाभार्थी या योजनेमध्ये घुसवलेत. त्यामुळं हे जवळपास 92-93 लाख बोगस लाभार्थी समोर आले. परंतु लक्षात घ्या, यांच्याकडनं जे पुरुष लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातील, कुणालाही सोडणार नाही. लाडक्या बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. जे पुरुष लाडक्या बहिणीचे पैसे घेत होते अशाकडनं पुन्हा एकदा वसुली देखील केली जाणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं संजय राऊत आरोप करतायत, जनाब संजय राऊत, तुम्हाला इतकंच सांगायचं आहे, तुम्ही देखील महाविकास आघाडीमध्ये असताना लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी कॅम्प आयोजित केले होते. सर्वाधिक बोगस लाभार्थी हे उभाटा गटाच्या माध्यमातून भरण्यात आले असावेत. सर्वाधिक बोगस लाभार्थी हा महाविकास आघाडीच्या कॅम्पमधून भरण्यात आलेले असावेत. कारण लाडक्या बहीण योजनेला बदनाम करण्यासाठी महाविकास आघाडी आणि उभाटा गटानं जाणीवपूर्वक बोगस लाभार्थीचे अर्ज भरलेत आणि त्यातून हे जवळपास 93 लाख बोगस लाभार्थी समोर आलेत. परंतु संजय राऊत, काळजी करू नका. तुम्ही लाडक्या बहीण योजनेला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी ही योजना बदनाम होणार नाही आणि ही योजना बंद देखील पडणार नाही. तुम्ही बोगस लाभार्थ्यांचे अर्ज भरून, कॅम्प ठरवून, उबाटा गटानं अनेक कॅम्प आयोजित केले होते ज्याच्या माध्यमातून बोगस लाभार्थी लाडक्या बहिणीमध्ये कसे घुसवता येतील यासाठी उबाटा गटानं, महाविकास आघाडीने प्रयत्न केले होते आणि त्यातलेच बोगस लाभार्थी आता समोर येत आहेत. संजय राऊत, तुम्ही लाडक्या बहिणीला बदनाम करतायत, परंतु लक्षात घ्या, या लाडक्या बहिणी बदनाम होणार नाहीत. ही योजना बंद पडणार नाही. उलट लाडक्या बहिणी योजनेमध्ये बोगस लाभार्थी घुसवल्याबद्दल इथल्या सच्च्या लाडक्या बहिणी तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. निवडणुकीमध्ये धडा शिकवतील. सांगलीमध्ये कुणाचं नेतृत्व सक्षम आहे याचा निर्णय सांगलीकरांनी केलाय. जयंत पाटील यांना प्रमाणपत्र देण्यापेक्षा आमचे नेते गोपीचंदजी पडळकर यांनी विधानसभेमध्ये जयंत पाटील यांच्यावर केलेलं भाषण ऐका. ज्यांना सांगली मिरज हा रस्ता आपल्या 15 वर्षाच्या हयातीमध्ये करता आला नाही, त्यांनी सांगलीचं नेतृत्व करू नये अशा पद्धतीचा सल्ला गोपीचंदजी पडळकर यांनी दिलाय. आणि आता जनाब संजय राऊत हे जयंत पाटलांच्या मदतीला धावून जात आहेत. परंतु लक्षात घ्या, सांगलीकरांनी त्यांचं नेतृत्व निवडलंय. तुम्ही कितीही कुणाला प्रमाणपत्र दिली तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. तुम्ही आपल्या पक्षाची जी वाताहत होते त्याच्याकडे लक्ष द्या आणि मग इतरांना प्रमाणपत्र वाटत सुटा.
जनाब संजय राऊत, भारतीय जनता पार्टी अडचणीत नाही तर उभाटा गट हा अडगळीत पडलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं उभाटा गटाला अडगळीत नेऊन सोडलेला आहे. याचा विचार करा. भारतीय जनता पार्टीमध्ये काय चाललंय, राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय, शिवसेनेमध्ये काय चाललंय, हे शोधण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही संजय राऊत नसून आता संपत राऊत झालेले आहात. याकडे भान ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या अडचणी शोधण्याच्या भानगडीत पडू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची वाटचाल अतिशय सुरळीतपणे सुरू आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण सर्व निर्णय घेण्यासाठी अतिशय सक्षम आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या अडचणी शोधण्यापेक्षा आपला अडगळीत पडलेला पक्ष याकडे लक्ष द्या. दळभद्री, लाचार आणि सुपारीबाज तुम्ही आहात. संजय राऊत काँग्रेसकडनं सुपारी घेऊन हिंदू धर्मामध्ये फूट पाडली पाहिजे यासाठी उभाटा गटाकडनं आंदोलन केलं जातंय. हिंदू सगळा एक झालाय, हिंदू एकवटलाय हे काँग्रेसला भगवत नाही. म्हणून राम मंदिरांचा कथित मुद्दा समोर करून काँग्रेसच्या सांगण्यावरनं उद्धवजी ठाकरे, संजय राऊत हे आंदोलन करतायत आणि हिंदू धर्मामध्ये फूट पडली पाहिजे, राम भक्तांमध्ये फूट पडली पाहिजे, फोडा आणि राज्य करा हे धोरण काँग्रेसचं आहे. काँग्रेसची सुपारी घेऊन दळभद्री झालेले संजय राऊत अशा पद्धतीची विधानं करतायत. राम मंदिरामध्ये जो काही गैरप्रकार झाला त्याच्यावर कारवाई केली जाईल, पायी वसूल केली जाईल. परंतु राम भक्तांमध्ये फूट पाडण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे तो कधीही यशस्वी होणार नाही. हिंदू बांधवांमध्ये फूट पाडण्याचा उद्धवजी ठाकरे यांचा प्रयत्न आहे तो कधीही यशस्वी होणार नाही. मंदिराच्या मुद्द्यावर आमच्या भावना तीव्र आहेत. या ठिकाणी ज्यांनी कोणी घोटाळा केलाय त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातील, त्यांना अटक करण्याचं काम देखील केलंय. परंतु या मुद्द्यावरनं हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र हे काँग्रेस रचतंय आणि त्याला दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे बळी पडलेले आहेत. परंतु लक्षात घ्या, इथला हिंदू आणि राम भक्त सजग आहे, तो जागा झालाय. तुमच्यासारख्या कितीही रावणांनी, संजय राऊत लक्षात घ्या, तुमच्यासारख्या कितीही रावणांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा डाव यशस्वी होणार नाही.